भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी या रस्त्यावरील खार्डी या गावातील एक तरुण उद्योजक ज्याचा रिअल इस्टेटचा मोठा बिझनेस होता अशा प्रफुल्ल तांगडी व त्याचा मित्र असलेला त्याचा सहकारी तेजस तांगडी यांची सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास खार्डी येथील त्यांच्या कार्यालयामध्ये निर्गुण अशी हत्या झालेली आहे आणि या हत्येनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजलेली असताना त्यांच्या कुटुंबियांची संतप्त अशी प्रतिक्रिया ज्यांनी या संदर्भात भिवंडी तालुका पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केलेली ते उमेश तांगडी माझ्यासोबत आहेत। नक्की काय प्रकार काल रात्री मी 8 वाजताच्या सुमारास भिवंडीवरून माझं काम आटपून घरी आलो। घरी आल्याच्या नंतर मी जेवण करून झोपून गेलो। झोपून गेला असताना रात्री 11 सव्वा 11च्या सुमारास आमच्याच गावातील धीरज रोहिदास तांगडी हा आमच्या घरी आला आणि सांगायला लागला की प्रफुल्ल शेठला त्याच्या ऑफिसच्या समोर सुऱ्या आणि तलवारांनी मारहाण करायला लावले। हे ऐकताच मी होतो त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या गाडीमध्ये जाऊन ऑफिसजवळ गेलो। ऑफिसजवळ बघताच प्रफुल्ल माझ्या भावाच्या गाडीच्या बाजूला तेजस मिन्नाथ तांगडी हा जखमी अवस्थेत पडला होता। त्याच्यानंतर मी त्याला हलवण्याचा प्रयत्न केला, उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही उठला नाही किंवा त्याची काही हालचाल झाली नाही। त्याच्यानंतर मी माझ्या भावाला शोधाशोध केली तर भाऊ माझा तिथे ऑफिसच्या रस्त्यावरच एक योगेश मुकुंद तांगडी यांचं घर आहे, तिथे रस्त्याच्या शेजारील गवतामध्ये माझा भाऊ जखमी अवस्थेत पडलेला होता। मी त्याला भावाला उचलून उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याची काही प्रतिक्रिया आली नाही। त्याच्यानंतर आम्ही माझे नातेवाईक आणि मित्र त्याला घेऊन त्या भावाच्या गाडीमध्ये घेऊन अंजूरपाटा येथील स्पेक्ट्रम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन आलो। तिथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना झालेला प्रकारवर हा व्यावसायिक दृष्टी आणि पूर्व वैमनस्यातून हा प्रकार झालेला आहे। याच्यामध्ये साहेब असं म्हणणं माझा भाऊ प्रफुल्ल जनार्दन तांगडी हा एक चांगल्या पद्धतीचा उद्योजक होता आणि त्याच्याकडे भरपूर रिअल इस्टेटची कामं होती। ही बाकीचे जे जितेश मधुसूदन गवली, विजय एकनाथ मुकादम, सुनील सुभाष भोगीर आणि विक्की भरत म्हात्रे यांना हे बघवलं नव्हतं। इव्हन त्यांना त्याच्यामधून काही हप्ते पाहिजे होते ते त्यांना काही मिळत नव्हते। त्याच्यामुळे याच्यामुळे त्यांनी माझ्या भावावर यापूर्वी सुद्धा 2021 मध्ये माझ्या भावावर फायरिंग झाली होती। त्याच्यामध्ये माझा भाऊ प्रफुल्ल जनार्दन तांगडी वाचून माझा दुसरा भाऊ चुलत भाऊ प्रफुल्ल बालाराम तांगडी ह्याच्यावर 3 फायर झाले होते आणि विकी भरत म्हात्रे ह्याच्यावर वालीव पोलीस स्टेशन, भिवंडी तालुका पोलीस स्टेशन, नारपोली पोलीस स्टेशन अशा विविध प्रकारचे गुन्हे, हत्याचे, बंदुकीचे, रिव्हॉल्व्हरचे गुन्हे दाखल आहेत। मागच्या वर्षी त्याला नायगाव पोलीस स्टेशनमध्ये पण पकडला होता, पण तिथे आपले विद्यमान खासदार सुरेश बाल्या म्हात्रे यांनी वर्चस्व त्यांचं दाखवून तिथून त्याला त्याची निर्दोष मुक्तता केली। आणि मागच्या टायमाला पण माझ्या भावावर हल्ला झाला होता, त्यावेळेला पण हा विकी भरत म्हात्रे हा सराईत गुन्हेगार आहे। यांनी काल खार्डीगावात दुहेरी हत्याकांड केलेलं आहे। याला पूर्ण सपोर्ट बाल्यामामाचा आहे। बाल्यामामा नेहमी त्याला वाचवतो। बाल्यामामाची तुम्ही ऑफिसचे इतर सीसीटीव्ही फुटेज बघा, हा सराईत आरोपी त्यांच्या ताफ्यामध्ये फिरत असतो। पण आता तुमची नक्की मागणी काय? मागणी आमची अशी आहे की काल रात्रीचं पूर्ण सीसीटीव्ही फुटेज आहे ते ओरिजिनल आम्हाला त्यांनी पोलिसांनी द्यावं आणि आरोपींना तात्काळ अटक करावी आणि विकी भरत म्हात्रे याच्यावर मोक्या अंतर्गत कारवाई करावी। आरोप्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। एकूणच जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं हे दुहेरी हत्याकांड ज्या निर्घुणपणे करण्यात आले आणि त्यामुळेच त्यांचे नातेवाईक असतील, त्यांचे हितचिंतक असतील, या सर्वांमध्ये एक संतापाचे भावना दिसून येते आणि त्यामुळेच त्यांनी आता सुद्धा आपल्यासमोर संताप व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन अथर्वसह मी संजय भोई, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।